आता ऐकूया हुतात्मा सेनापती तात्या टोपे यांची क्रांतिगाथा. यांचा जन्म 1814 रोजी झाला. त्यांना फाशी मिळाली 18 एप्रिल 1859 शिंपरी या गावी. तात्या टोपे यांनी वीरमरण पत्करून क्रांतीची बीजे कशी रोवली ते ऐकूया. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचा सारा व्यूह ढासळला तरी ज्या काही मोजक्या वीरांनी तो लढा नेटाने पुढे चालवला आणि इंग्रजांच्या तोंडचं पाणी पळवलं, त्या वीरांमध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो मराठी शाहीचे शेवटचे सेनापती तात्या टोपे यांचा. तात्यांचं मूळ नाव रामचंद्र पांडुरंग भट. त्यांचा जन्म सन 1814 मध्ये महाराष्ट्रात येवला इथं झाला. तात्या टोपेंनी सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी पत्करली, पण आपलं राज्य बुडवणाऱ्या इंग्रजांविषयी त्यांच्या मनात द्वेष भावना असल्यानं लवकरच त्यांनी ती नोकरी सोडली. नंतर ते श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे प्रमुख अंगरक्षक आणि वैयक्तिक कार्यवाह झाले. तात्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी, बोलणं मिठास आणि मुद्देसूद, त्यांची सहज छाप पडायची. त्यामुळे त्यांनी इंग्रज फौजेतील हजारो शिपायांना आणि नागरिकांना स्वातंत्र्यासाठी बंड पुकारून लढ्यास सिद्ध केलं. देशभर 1857च्या युद्धाचा वणवा पेटला. वरकरणी श्रीमंत नानासाहेब इंग्रजांशी गोडी गुलाबीने राहत असल्याने कानपूरचा कलेक्टर हिलर्सडन यांनी त्यांचं सहाय्य मागितलं. त्या संधीचा फायदा घेऊन श्रीमंत फौजेसह कानपुरात दाखल झाले. तात्यांनी मुत्सद्देगिरीची कमाल करून लढाईशिवायच कानपूरचा खजिना आणि दारुगोळ्याचं कोठार कब्जात घेतलं. श्रीमंतांनी 4 जून 1857ला कानपूरवर विजय मिळवला. श्रीमंत नानासाहेबांनी कानपुरात 1 जुलै 1857ला स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि स्वातंत्र्याची द्वाही फिरवली. पण हे स्वातंत्र्य क्षणभंगूर ठरलं. इंग्रजांनी सर्व शक्तीनिशी कानपूरवर हल्ला चढवला. 16 आणि 17 जुलै 1857ला घनघोर रणसंग्राम झाला. तात्यांनी रणनैपुण्याची पराकाष्ठा केली. सैनिकांनी जीवाची बाजी लावली, पण दुर्दैवाने पेशव्यांना पराभव पत्करावा लागला. ते इंग्रजांचा पाठलाग चुकवीत नेपाळात गेले. पुढे त्यांचं काय झालं कोणालाच कधी कळलं नाही. विस्कळीत झालेल्या क्रांतिकारकांच्या सेनेची जमवाजमव कालपीच्या ठाण्यावर करून तिथून नवी आघाडी उघडण्याची पेशव्यांनी त्यांना आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तात्यांनी बऱ्याच मोठ्या सेनेची जमवाजमव केली. त्यांनी गनिमी काव्याने अनेक लढाया करून इंग्रजांना त्रस्त करून सोडले. मनुष्यबळ आणि साधन सामुग्रीने समृद्ध असलेले ग्वाल्हेर क्रांतिकारकांच्या पक्षाकडे असणं आवश्यक होतं. तात्यांनी अनेक हिकमती लढवून ग्वाल्हेरचे सारे सैन्य आधीच आपल्याकडे वळवून घेतलं होतं. त्यामुळे जेव्हा त्याने राणी लक्ष्मी बरोबर 1 जून 1858ला ग्वाल्हेरवर हल्ला चढवला, तेव्हा तात्यांना पाहताच शिंद्यांचं सारं सैन्य त्यांना येऊन मिळालं. लढाई केल्याशिवायच ग्वाल्हेर सर झालं. शिंदे आणि त्यांचे दिवाण आग्र्याला इंग्रजांच्या आश्रयाला पळाले. शिंद्यांना मदत करण्याचं निमित्त करून आणि त्यांनाच पुढे करून 18 जून 1858ला सर ह्यूज रोज याने तात्यांवर अचानक हल्ला चढवला. अत्यंत घनघोर युद्ध झालं, पण गनिम बरचट ठरला. तात्यांचा पराभव झाला. गनिमाची फळी फोडून निष्ठून जाण्याच्या प्रयत्नात राणी लक्ष्मीबाईला वीरमरण आलं. मात्र तात्या आपल्या तुकड्यांसह इंग्रजांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले. अनेक महिनेपर्यंत तात्या इंग्रजांना हुलकावण्यात देत गनिमी काव्याने लढत राहिले. इसागड, तलबहाट, चंदेरी अशा अनेक ठिकाणी त्यांनी इंग्रजांना खडे चालले, पण त्यांना उसंत मिळू न देण्याचा, स्थिरावू न देण्याचा चंग इंग्रजांनी बांधला. पार, मिचेल आणि बेचर असे 3 श्रेष्ठ इंग्रज रणधुरंदर लांडग्यासारखे त्यांच्या पाठलागावर होते. त्यांनी 26 ऑक्टोबर 1858ला होशंगाबाद पासून 20 कोसांवर म्हणजे 40 मैलावर तात्यांनी नर्मदा ओलांडली. 3 सेनानींना तोंड देत त्यांनी हा चमत्कार केला. या लांडगे तोडीच्या काळात तात्या दर दिवशी 60 मैलांच्या मसला मारीत.
या पळापळीच्या, माघारीच्या आणि विजय पराजयाच्या लपंडावाच्या काळात सुद्धा तात्यांनी हजारो लोकांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा उत्पन्न केली. त्यांच्या मनामनामध्ये क्रांतीचे स्फुल्लिंग पेटवले. कष्ट, उपासमार आणि मरण याशिवाय अन्य कोणताही मोबदला मिळण्याची आशा नसताना त्यांनी हे सगळं केलं. नवनवीन तरुणांची त्यांच्या सैन्यात सतत भरती होत राहिली. कित्येक प्रसंगी त्यांच्या दळामध्ये 10,000 हजार सैनिक असल्याचा इंग्रजांना अनुभव आला आहे. याला तात्यांचं व्यक्तिमत्व जसं कारण होतं, तसंच ज्या काळी सारा देश स्वातंत्र्याच्या उर्मीने कसा भारलेला होता आणि योग्य नेतृत्व लाभताच स्वातंत्र्यासाठी तळहातावर शीर घेऊन झुंजण्यास सिद्ध होता, हे सुद्धा स्पष्ट होतं. तात्या आटोक्यात येत नाही असं पाहून कंपनी सरकारने विश्वासघाताचा आश्रय घेण्याचं ठरवलं. त्यांच्या अटकेसाठी 10 लाखांचं बक्षीस जाहीर करून विश्वासघात्याचा शोध सुरू केला. स्वार्थासाठी शिंद्यांचा सरदार मानसिंग तात्यांच्या मैत्रीचा गळा घोटण्यास, स्वदेशाशी द्रोह करण्यास तयार झाला. राष्ट्रघातकी मानसिंगाने काही निमित्त काढून तात्यांना आपल्याकडे बोलावलं. रात्री जेवण खाणं झाल्यावर आग्रहाने आपल्या तळावर ठेवून घेतलं. दगाबाज मानसिंगाने 7 एप्रिल 1859च्या काळ रात्री सर मीडला तात्यांचे निवासस्थान दाखवले. घोडदौडीने दमून गाढ सुटलेल्या तात्यांवर झडप घालून त्यांना बंदिवान करण्यात आले. जेरबंद करून अतिशय कडक बंदोबस्तात रातोरात त्यांना शिवपुरी येथील रिचर्ड मीडच्या तळावर नेण्यात आले. त्याच किल्ल्याच्या बंदीखान्यात त्यांना डांबण्यात आले. शिवपुरीच्या किल्ल्यात लष्करी न्यायालय उभं करून खटला चालवला गेला. त्यांच्यावर राजद्रोहाचा आणि कंपनी सरकार उलथून पाडण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हा खटला अर्थातच देखावा होता. परक्यांचे ते न्यायालयच तात्यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ठेवलेल्या आरोपाला त्यांच्या लेखी किंमतच नव्हती. तात्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पकडल्या गेल्यापासून 11व्या दिवशी म्हणजेच 18 एप्रिल 1859 या दिवशी शिवपुरी किल्ल्याच्या मागील परेड ग्राउंडवर 3 बंगाल रेजिमेंट या गोऱ्या फलटणीच्या शेकडो सोजेरांच्या कडक पहाऱ्यात सायंकाळी 5 वाजता तात्यांना फासावर लटकवण्यात आले. फाशी पाहण्यासाठी शेकडो इंग्रज स्त्री पुरुष उपस्थित होते. 1857चं स्वातंत्र्य समोर फसलं. अनेक संस्थाने खालसा झाली. संसार उद्ध्वस्त झाले. हजारो वीर धारातीर्थी पडले. क्रांतिकारकांना फाशीपासून काळ्या पाण्यापर्यंत शिक्षा झाली. यज्ञकुंड विझले. पण त्या राखेतूनच पुढच्या पिढ्यांमध्ये क्रांतीची विजय अंकुरली. जय भारत, जय हिंदुस्तान.